एमपीएससी वर जीवापाड प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। गण्या आज खुश बापू कहूंगा च्या सीसॅट मधला डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणून जम्मून खुश। बरोबर आहे बापू, तुला माहित आहे इथं निगेटिव्ह मार्किंग नाही। स्पर्धक मित्रमैत्रिणींनो, डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्विंग हा असा भाग आहे सीसॅट मधला की ज्याला टेन्शनच नसतं। का? कारण की इथे कुठेही निगेटिव्ह मार्किंग नाही। म्हणजेच काय तर उत्तर चुकलं तर आपल्याला मिळालेल्या गुणामधून कुठलेही मार्क्स वजा होणार नाहीत, मायनस केल्या जाणार नाही। त्यामुळे बिंदास गण्याबे बिंदास। पण प्रत्यक्षात डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग काय आहे, त्याचं गुणांक जो आहे म्हणजे मार्किंग कसं असतं, सोबतच प्रश्न कशा प्रकारचे येतात, कशा प्रकारे ते टॅकल केले पाहिजे है ना, ह्या सर्व बाबींचा आज काय करूया आपण पूर्ण असा छान पैकी है ना विश्लेषण करूया, समजून घेऊया। ठीक आहे, चलायचं मग। जरी हा खुश असला तरी चलसिंग का बे, चलसिंग चलतो म्हणते। ठीक आहे, तुम्ही पण चलायचं चला। तर पहिल्यांदा आपण गण्यालेच घेऊ। पहिल्यांदा प्रश्न कसा आहे खाऊन गण्या, आमच्या तुया घेतलं प्रश्न तर बघा, प्रश्न वाचा, फार छान प्रश्न आहे। गण्या राज्यसेवेच्या मुलाखतीला चालला। गण्या आपला मुलाखतीला 4 वेळा तर डुच्चू खाल्ला नाही, पण आता अझ्युम करा की चालला। त्याचा मित्र त्याच्या समोरून भरकन बाईक वरून निघून गेला। तुया कसा बे तुया दोस्तान तुला नाही सोबत बघतो की, आता महत्वाचं आहे बरं, सोबत बघतो की काय गण्याची झिपरी त्या मित्रासोबत नसीब पकडून कसा बे ना तो तुम्ही गण्याच्या जागी आता बघा ही सिच्युएशन आहे। ही सिच्युएशन काय आहे, गण्या मुलाखतीला चालला, कधी का होईना असं समजा, आणि त्यातल्या त्यात त्याचा दोस्त आणि झिपरी आली का नाही गंमत। आता जर तुम्ही त्या गण्याच्या जागी असता त्या वेळात, तर तुम्ही गण्याच्या जागी असता तर खालीलपैकी कोणता निर्णय घेतला असता? आहे ना मजेशीर, आहे ना मजेशीर। डिसिजन मेकिंगचा प्रश्न बघा, आता उत्तर बघा। दगड उचलून फेकून मारला असता गण्या, बापू तू हेच केलं असतं असं ना, हाच तेल आमचा हा यानं हेच केला असता, तू लई चालाक आहेस बापू। दुसरं, खंत मनाने मुलाखत देण्यास गेलो असतो है ना, खंत मनाने, कारण की आता झिपरी चालली तर खंतच मन है ना। तिसरं, तू नाही तर कोणी नाही म्हणून नजीकच्या तलावाकडे, अबे असं नको करू, नजीकच्या तलावाकडे निघून गेलो असतो। काय साठी बे, काय खरं नाही याचं। आणि चौथं, तू नाही तर और सही बाप्पा म्हणत मुलाखतीस निघून गेलो असतो। बाप्पा लई चिरबे, तू नाही तर और सही। तर स्पर्धक मित्रमैत्रिणींनो, 4 ऑप्शन्स तुमच्याकडे दिलेले आहेत। कोणता ऑप्शन जो आहे तो तुम्ही माराल है ना। गण्यासारखे राहतील तर याले मारतील, गण्यासारखे राहतील तर बरोबर आहे, आणि गण्याच्या पूर्णच गण्या असेल तर कदाचित हा इकडे तलावाकडं, आणि थोडाफार शहाणा असेल तर इकडे, आणि पूर्णपणे शहाणा असेल तर इकडे। आलं का नाही लक्षात? तर जे समजदार आहेत गण्याले, तुले धरून का बे, अच्छा धरतो बा तुले है ना, गण्यासारखे जे समजदार आहेत ते कोणतं उत्तर मारणार? चौथं। कारण की काय महत्वाचं आहे, आधी काय महत्वाचं आहे, बिचारा कधी का होईना मुलाखत है ना। नोकरी आहे तर छोकरी आहे, नोकरी नाही तर कोणीच नाही, असं सिंपल फॉर्म्युला आहे, बरोबर आहे राईट। तर निर्णय घेताना आपण कोणता घेणार, हा आता यातला कोणताही घेतला असता, से एक्झाम्पल हा एखाद्याने घेतला असता तर जरूर नाही मार्क नसते मिळाले, कारण चुकलेला आहे। पण बाकीचे थोडेफार आहे, जवळ दगड फेकून का राग आला बा आता डोकंच फोडतो तिचं असं म्हणूनही होऊ शकते। दुसरं, वावा कसा करू आता, कसा तरी जातो इंटरव्ह्यूला, असंही होऊ शकते, बरोबर आहे राईट। म्हणजेच आपल्याला काय दिसतंय की तुम्ही कुठलाही निर्णय घेऊ शकता। मनुष्य आहे, मनुष्य नेहमी निर्णय घेत असतो। जो मनुष्य निर्णय घेत नाही आपल्या जीवनामध्ये तो काहीच करू शकत नाही। निर्णय चुकीचे राहू शकतात किंवा बरोबर राहू शकतात।
पण चुकीचे किंवा बरोबर हे कशाच्या आधारावर असतं? तर एक तत्कालीन परिस्थिती, दुसरं महत्वाचं म्हणजे त्याचा निर्णय जो घेतलेला आहे त्या निर्णयाचे होणारे परिणाम, नजीकचे परिणाम आणि दूरोगामी परिणाम. म्हणजेच काय, तर तत्कालीन परिस्थिती, तत्कालीन वेळ आणि परिणाम याच्या आधारावरच आपण निर्णय समजतो कोणता बरोबर आहे किंवा कोणता चूक. तरी सुद्धा निर्णय घेताना काही मूलभूत तत्वे जर आपण पालन केलं तर मग मात्र आपल्याला अडचण येत नाही. तर बिलकुल अशाच सारखं गण्याच्या ह्या प्रश्नासारखेच प्रश्न तुम्हाला काय दिसतात, तुम्हाला येताना दिसतात. आलं की नाही लक्षात? गेटिंग द पॉइंट? ठीक आहे, तर बघूया आता. भाऊ किरकिरी ऑफिसर म्हणजे का गा, हा महत्वाचा आहे. हा जो आहे टॉपिक टाकलेला एकदम सोपा वाटतो, एकदम छानसा, वरून एकदम सोपा सर्व बरोबर वाटतो. पण तुम्ही जेव्हा प्रश्न वाचाल आणि जेव्हा तुम्ही अधिकारी व्हाल आणि प्रत्यक्षात अंमलबजावणी करायची पाळी येईल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की प्रश्न टिक करायला जरी सोपे असले तरी प्रत्यक्षात अंमलात आणायला याच्यासारखे कठीण, अशक्य, नियर टू अशक्य आहे ना दुसरे प्रश्न राहू शकत नाही. आलं की नाही लक्षात? आणि ते तिथे दिलेले, आता ते कसं कागदावर आहेत म्हणून आपण पटकन टिक करतो, प्रत्यक्षात मात्र खूपच कठीण काम राहू शकतं. बरोबर आहे? ठीक आहे, तर आता पहिल्यांदा आहे किरकिरिया ऑफिसर. अरे किरकिऱ्या म्हणजे काय रे बापू? किरकिऱ्या कसा ऑफिसर? किरकिर म्हणजे काय, तर नेहमीच निगेटिव्ह विचार, प्रत्येक वेळेस प्रॉब्लेम. वरिष्ठांनी सांगितलं, अरे ते काम साहेब माझ्याकडे माणसं नाहीत, तो सुट्टीवर गेला, आता तो तर काही करतच नाही, अशी माणसं तुम्ही देऊन ठेवले ना, तुम्ही म्हणता मला काम करा. बरोबर आहे? मग लगेच दुसऱ्यावर फोन केला, अरे ते का साहेब मी सुट्टीवर आहो, तुम्ही त्याला सांगा. मग तिसऱ्या वेळा तर काही काम सांगायला गेला, साहेब मी काम करतच आहो ना, आधीच करू का हे करू, दोन काम का करू, कोणतं काम करू? मग चौथ्यांदा फोन केला, अरे ते काम जे आहे महत्वाचं आहे, बरोबर नियम, तुम्ही नियम सांगता, तो बाजूचा आपला एक MLA त्याच्या PA येऊन बसला होता, मला धमकी देऊन गेला, आता का मी तुमचं ऐकू का त्याचं ऐकू? म्हणजेच काय, तर नेहमीच किरकिऱ्या. बरोबर आहे? आलं की नाही? नुसत्या खुर्च्या गरम करते. अधिकारी कसा असावा, म्हणूनच डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. आलं की नाही लक्षात? मग बघा अधिकारी कसा असावा, तर्कसंगत विचार करणारा, लॉजिकल, रॅशनल, रिझन बेस्ड विचार करणारा असावा, अडचणींवर मात करणारा असावा, दरवेळेस किस पाडणारा नसावा, नखरे करणारा नसावा, कठीण परिस्थितीमध्ये योग्य निर्णय घेता आला पाहिजे, त्याला अचूक निर्णय घेता आला पाहिजे. बरोबर आहे? ज्याचा दुरोगामी चांगलाच परिणाम पडेल आणि समस्यांचे निराकरण त्वरित करणारा हवा. अधिकारी तोच जो ह्या सगळ्या गोष्टी करेल. आता काय अधिकारी चुकून होते MPSC पास आणि मग नुसत्या खुर्च्या. आलं की नाही लक्षात? तसा अधिकारी नको ही अपेक्षा आहे आणि म्हणूनच हा जो पार्ट आहे हा पार्ट आपल्याला इथे दिलेला दिसतो. आलं लक्षात? ठीक आहे, चलायचं का बे? चार रे भाऊ, है ना? अच्छा, हा काय म्हणते भाऊ, प्रॉब्लेम म्हणजे कसा समजो, याचा प्रॉब्लेम याले लमचाले. अबे तुले आता किरकिऱ्या सांगितलो ऑफिसर आणि तू बापू किरकिऱ्याच बनणार आहेस. तू पास नाही झाला तर बरं. अच्छा, मग जिपरी जाईन, मग तिच्यासाठी तर चांगला वागा. चला जाऊ द्या. प्रॉब्लेम म्हणजे कसा समजू. प्रॉब्लेम आपल्याला काय टॉपिक आहे? आपल्याला टॉपिक आहे डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. तर सर्वात पहिले आपण प्रॉब्लेम म्हणजे समस्या. प्रॉब्लेम म्हणजे समस्या. तुम्ही म्हणा मराठीतच सांगितलं, समस्या म्हणजे काय? अरे बाबा खूप महत्वाचं आहे. म्हणजेच काय? असा प्रश्न ज्याचं उत्तर जे आहे अद्यापही मिळालेलं नाही, अजूनही अनरिझॉल्व्ड क्वेश्चन, अद्यापही जो सॉल्व्ह झाला नाही असा प्रश्न म्हणजेच समस्या. दुसरं म्हणजे काय? समस्या म्हणजे काय? ज्याच्यामुळे गोंधळ उडालेला आहे,
डिस्टर्ब झाला आहे, चिडचिड चिडचिड चिडचिड, काहीच सुचत नाही आहे, मार्ग जो आहे मार्ग सापडत नाही आहे, सापडतच नाही आहे, काय करावं काय समजत नाही, हे करावं ते करावं ते करावं, काय काहीच समजत नाही. ना चौथं जो आहे महत्वाचं, ही अशी परिस्थिती आहे की याच्यामध्ये माणूस म्हणते बापू मी इथं आहो ना, इथं मी कुठंतरी असतो, जसा मी नेहमीच म्हणतो त्या चुका नसता केल्या UPSCले तर मी कुठंतरी असतो, बरोबर आहे. तर समस्या असं तसं आणि तनी है ना, फिर क्या होगा असं सगळं म्हणजे क्वेश्चन हा महत्वाचा आहे, बरोबर आहे. पण याच्यामध्ये लक्षात घ्या, हा जेव्हा प्रॉब्लेम असतो ना, तर प्रॉब्लेम जो आहे म्हणजे समस्या आहे कशामुळे होता, कशामुळे समस्या होतात, तर काहीतरी आपल्याला दिसतंय, काहीतरी इव्हेंट घडलेला आहे, काहीतरी इव्हेंट घडलेला आहे, काहीतरी परिस्थिती निर्माण झालेली आहे, सिच्युएशन, बरोबर आहे, परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि ही परिस्थिती अशी आहे की तत्कालीन वेळेत काय करावं ते सध्या सुचत नाही. म्हणजे याचा अर्थ समस्येचं निराकरण होणार नाही असं आहे का? अशी कोणतीच समस्या नाही ज्याचं निराकरण होऊ शकत नाही. जर तारतम्य ठेवलं, थोडा पेशन्स ठेवला आणि आजूबाजूला बघितलं तर आपल्याला काय दिसतात, ह्या समस्येला ज्या वाटा मिळणार आहेत त्या वाटा आजूबाजूला आहेतच, पण त्या वाटा ज्या आहेत त्या धूसर आहेत, डाऊट आहे. का? कारण की आम्ही गोंधळलेलो आहोत, आम्ही लक्ष देत नाही आहोत, आम्ही तारतम्य आपलं जे आहे ते लावत नाही आहोत. आलं का नाही? आम्ही खूप इमोशनल झालेला आहोत, स्ट्रेसफुल झालेला आहोत, टेन्शन मध्ये आलेला आहोत, हिम्मतच नाही, कॉन्फिडन्सच खचला आहे, बरोबर आहे. ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या सगळ्या बाबींचं जे परिपाक आहे ते म्हणजे समस्या. आलं की नाही लक्षात? ते म्हणजे समस्या. म्हणजे समस्या आहे तर त्याचं निराकरण होणार म्हणजे होणार, समस्या आहे म्हणजे वाटा आहेत म्हणजे आहेत. आलं की नाही लक्षात? आता क्लिअर? तुझी समस्या काय आहे? झिपरी तुई होईन का? तर आहेत ना बापू, मार्गच मार्ग आहेत. तू पहिले अभ्यास तर कर, झिपरी तुईच, मार्ग नाही आहे. अच्छा ते जमत आहे, समस्येवर समस्या, अच्छा याच्या समस्याच्या तर बाबा राहू द्या, चला. आता काय? आणि डिसिजन म्हणजे काय? आता प्रॉब्लेम सांगितलं तर डिसिजन, बरोबर आहे. प्रॉब्लेम सांगितला तर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग होऊन जाईल. आता डिसिजन लक्षात घ्या, जेव्हा आपण समस्या म्हणतो आणि त्याला वाटा आहेत म्हणजे त्याला मार्ग आहेत, त्याला काहीतरी सोल्युशन आहेत, म्हणजेच आपल्याला काय दिसतंय, खूप साऱ्या चॉईस आहेत, निवड आहेत. आता खूप साऱ्या चॉईस आहेत, अडचण ही आहे की कोणती अचूक चॉईस, कोणती अचूक चॉईस. आता ही जी अचूक चॉईस जी आहे ही खूप साऱ्या बाबींनी इन्फ्लुएन्स झालेली असते. त्यातलं सर्वात महत्वाचं म्हणजे माझा बेंड ऑफ माइंड कसा आहे, मी कच्च्या मनाचा आहे की पक्क्या मनाचा आहे, मी मानवी आहे की अमानवी आहे, लोकांबद्दल माझ्यामध्ये आदरभाव आहे की लोकांबद्दल तिरस्कार आहे, मी स्वार्थी आहे की निस्वार्थी आहे, आणि मी जेव्हा निर्णय घेतो तेव्हा शांत राहतो की गोंधळतो, घाबरून जातो की एकदम स्थिर चित्ताने मी स्वतःला ठेवतोय. हा सर्व बाबूंचा परिणाम म्हणजेच काय आहे? निर्णय. म्हणजेच काय आहे? निर्णय. निर्णय म्हणजे काय है ना, जे काही आहे चॉईस, चॉईस अमंग अल्टरनेटिव्ह है ना. तुमच्याकडे तुम्हाला निवड जी आहे ती निवड करायची आहे. तुमच्याकडे खूप साऱ्या वाटा आहेत, खूप सारे मार्ग आहेत, खूप सारे सोल्युशन पडलेले आहेत, त्याच्यापैकी एकाची निवड करायची आहे, एकाचीच करायची आहे. तुम्ही दोघांची करू शकत नाही, त्याला निर्णय म्हणत नाही. आपण नेहमी म्हणतो ना असं की हा निर्णयच घेत नाही यार, म्हणजेच काय, तर तो हेही म्हणते ना तेही म्हणते, असं होत नाही. निर्णय म्हणजे काय, जेवढे काही तुमच्याकडे अल्टरनेटिव्ह आहेत, जेवढे काही तुमच्याकडे पर्याय आहेत,
ह्या पर्यायापैकी एकाचीच निवड करणे म्हणजेच निर्णय. आता ह्या जो निर्णय आहे हा निर्णय प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये खूपच महत्वाचा आहे. कारण की समस्या आहे तर समस्येचं निराकरण करायला खूप सारे टप्पे आहेत. पहिला टप्पा आपला असा की समस्येचं कारण शोधायचं आहे. पहिल्यांदा आपण काय करतो, समस्येचं कारण शोधतो. कारण शोधल्यानंतर आपण बघतो आता आपल्याकडे काय अवेलेबल फॅसिलिटीज आहेत किंवा काही अवेलेबल सोल्युशन आहे का, म्हणजे आपण अल्टरनेटिव्ह शोधतो आणि त्याच्यातून एक अल्टरनेटिव्ह निवडायचा आहे. म्हणजेच काय, तर जेव्हा आपण एखादी समस्या आहे आणि त्या समस्येचं कारण शोधतो तर तेव्हाही आपण निर्णय घेत असतो है ना, त्याच्या पूर्ण प्रोसेसमध्ये निर्णय घेत असतो. त्याच्यानंतर आपण जेव्हा अल्टरनेटिव्हवर येतो त्यातून एखादा निवडायचं तेव्हाही आपण निर्णय घेत असतो. म्हणजे निर्णय हे प्रत्येक टप्प्याला आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये दिसताना आढळून येते. लक्षात आलंय का? ठीक आहे, राईट. तर डिसिजन कळलं. डिसिजन म्हणजे तुझ्याजवळ खूप सारे चॉईस आहेत, त्याच्यातून एकच निवडायची. जशी झिपरी निवडलास एकच बापू. हा ठीक आहे, चल. आता डिसिजन मेकिंग प्रॉब्लेम यांचा जुगाड काय आहे, आता आपण जुगाड लावूया. ठीक आहे, जुगाड म्हणजे कसं आहे, पहिल्यांदा आपण बघूया प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग शब्द आहे सॉल्व्हिंग. शब्द काय दिलेला आहे, सॉल्व्हिंग. म्हणजेच तो जो समस्या आहे त्याचं निराकरण करायचं आहे. मग जेव्हा निराकरण असा शब्द म्हटलेला आहे तर निराकरणामध्ये आपल्याला टप्पे महत्वाचे आहेत. पहिला टप्पा, प्रॉब्लेम कोणता, समस्या कोणती, प्रॉब्लेम कोणता, पहिला आपण हे निवडलेलं आहे ना. मग त्याच्यावर आपण चर्वण करूया, विचार करूया. मग त्याच्या मागची कारणे कुठली आहेत ते बघूया आपण. ठीक आहे, मागच्या कारणानंतर आपण बघूया की याचं निराकरण जे आहे, निराकरण करायचं आहे त्याच्यामध्ये पर्याय काय आहेत, अल्टरनेटिव्ह काय आहेत, अल्टरनेटिव्ह काय आहेत बा ते बघूया. आणि मग चौथं जे आहे, जो पर्याय आहे त्या पर्यायातून एक पर्याय जो आहे तो निवडा है ना, तो चॉईस करायचा. अशा प्रकारे आता चॉईस केल्यावर काय करू आपण, त्याचं अप्लिकेशन म्हणजे त्याची उपयोगिता जी आहे ती करून पाहूया. आणि मग याच्यावर सुद्धा आपण काय करूया, ऑब्झर्वेशन करूया, बघूया आणि त्याच्यानंतर पुढे जाऊया. अशा प्रकारे ही सायकल जी आहे, चक्रीय आहे, हे चक्र चालत राहणार आहे डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचं. त्यामुळे एकमेकाशी परस्पर संबंध आहे. किंबहुना आपण असं म्हणता येईल की डिसिजन मेकिंग हा प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे आपण जिथे ऑफिसमध्ये काम करणार, आपण समाजामध्ये राहणार, आपण स्वतःच्या जीवनाबद्दल विचार करणार, तर सातत्याने जे आहेत वेगवेगळ्या समस्या येतात, त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी आपल्याला सातत्याने निर्णय घ्यायचा आहे. बरोबर आहे. मग हा निर्णय बरोबर असला पाहिजे, सटीक असला पाहिजे, हे अत्यंत महत्वाचं आहे. आता जो काही आपण बघितलेला आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल की निर्णय म्हणजे एक्झॅक्ट काय, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणजे काय. तर तुमच्या पेपरमध्ये, पेपराच्या दृष्टिकोनातून जर आपल्याला बघायचं आहे तर पेपराच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय मार्क्स फेचअप करायचे आहेत. आता मार्क्स फेचअप करायचे आहेत, चांगल्यात चांगले मिळायचे आहेत. कारण की इथे निगेटिव्ह मार्किंग नाही, पण इथे 0 मार्क मिळू शकतो चुकलं उत्तर तर. कोणाच्या दृष्टिकोनातून, एमपीएससीच्या दृष्टिकोनातून. आता एमपीएससी काय अशी एकदम देवबाप्पा आहे का, असा काहीतरी वेगळा विचार करते ना, आपण काहीतरी भलते विचार करू आणि म्हणून 0 मिळेल, नाही, बिलकुल नाही. लक्षात घ्या है ना, आपल्यालाही 2.5 मार्क्स पूर्णच्या पूर्ण मिळू शकतात. फक्त जी प्रक्रिया आहे आणि जे बेसिक फंडामेंटल मूलभूत बाबी आहेत त्या लक्षात ठेवायच्या. त्या आपण सर्व शेवटी बघूया. ठीक आहे. आता पहिल्यांदा आपण बघूया की जर निगेटिव्ह मार्किंग इथे नाही आहे तर याच्यामध्ये मार्क्स कसे मिळतात. म्हणजे 2.5 मार्क्स मिळतील आणि मग नंतर काहीच मिळणार नाही का, नाही. लक्षात घ्या. आता एक तुम्ही महत्वाचं लक्षात घ्या, डिसिजन मेकिंग आपण जेव्हा म्हणतोय तर निर्णय हा असा अचूक किंवा पूर्ण चूक असा काही होऊ शकत नाही. हा होऊ शकत नाही. निर्णय कसा आहे, हा बंधनात असतो.
बंधनात असतो, वेगवेगळ्या बाबी आहेत, तत्कालीन वेळ आहे, तत्कालीन परिस्थिती आहे, त्याचा बेंड ऑफ माइंड आहे ना, त्या देशाची किंवा त्या समुदायाची किंवा एखादी जो समाज आहे त्याची संस्कृती कशी आहे, त्याची जडणघडण कशी आहे, त्या देशाचे कायदे कसे आहेत, या सगळ्यांचा परिपाक म्हणजे निर्णय. आलं की नाही लक्षात? त्याच्यामुळे निर्णय चूक किंवा अचूक असं होऊ शकत नाही. पूर्णतः चूक किंवा पूर्णतः अचूक असं होऊ शकत नाही. परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्याला एक रेंज दिलेली आहे. म्हणूनच परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय दिलेलं आहे, त्याला एक रेंज दिलेली आहे. त्याला 0 आणि 2.5 असं म्हटलेलं नाही. आणि म्हणून मार्किंग मध्ये कसं आहे, 1, 2, 3, 4 4 पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. चार पर्यायाला जर चौथा पर्याय हा एकदमच अचूक परीक्षकाच्या म्हणजे एमपीएससीच्या दृष्टिकोनातून असेल आणि हा चूक असा जरी असेल तर सुरुवात होते 0, 1, 1.5 आणि 2.5. लक्षात आलं का? हा मोस्ट एक्झॅक्ट असं मानलं जातं. मोस्ट एक्झॅक्ट नाही, ऍब्सोल्यूट करेक्ट नाही, ऍब्सोल्यूट कुठेच नाही. लक्षात आलं का? निरपेक्षता डिसिजन मेकिंग मध्ये होऊ शकत नाही, ऍब्सोल्यूटनेस राहू शकत नाही. हा सापेक्षताच राहणार, रिलेटिव्हिजमच राहणार, एवढं लक्षात घ्या. ओके, त्याच्यामुळे अचूक आणि मग असं जात, मग 1.5, त्याच्या नजीकचा असेल तर थोडा दूरचा असेल तर 1, आणि फारच लांबचा असेल जो निर्णय सहसा होऊच शकत नाही त्याला 0. आता तुम्ही जर प्रश्न पाहिले तर तुम्हाला असं लक्षात येईल की सहज रीतीने हे 2.5 मार्क जे आहेत 2.5 हे भेटू शकतात. तर आपण काय करूया, एक 3-4 प्रश्न पाहून घेऊया. ते 3-4 प्रश्न पाहिले की आपल्याला पटकन लक्षात येईल की यस यार हा आहे बाबा असा. ठीक आहे, चला बघा. पहिला 2019चा हा प्रश्न घेतलेला आहे ना, 2019चा आहे. काय म्हटलेलं आहे 2019, तरुण व्यक्ती म्हणून ओळख असून आपल्या लोकसंख्येच्या 32% भाग असलेल्या 10 ते 24 वयोगटातील मुलगे व मुली शारीरिक आणि संपर्कामुळे होणारे बदल, बरोबरींचा दबाव, एकाकीपणा, शारीरिक आकर्षण, लैंगिक कुतूहल इत्यादींमुळे तणावाखाली असतात हे पाहण्यात आले आहे असं लक्षात आलंय. बरोबर आहे, म्हणजे हे ॲडोलसंटचा आहे, हा मॅटर ॲडोलसंटचा आहे. या बरोबरीने सामाजिक माध्यमे, खाण्याच्या आरोग्याला हानिकारक सवयी, विविध प्रकारची व्यसने, निष्काळजीपणा इत्यादी त्यांच्या शारीरिक आणि भावनिक आणि सामाजिक स्वास्थ्यावर परिणाम करतात है ना. त्यांच्या कोणकोणत्या शारीरिक, भावनिक आणि सामाजिक स्वास्थ्यावर. ॲडोलसंट लक्षात घ्या. अनेक वेळा वैचारिक गोंधळ होतो, वैफल्य म्हणजे फ्रस्ट्रेशन येतं, त्यांच्या आत्महत्येकडे घेऊन जाते असं आहे. म्हणून यंगस्टर आपण बघतो आत्महत्या करताना. एक जबाबदार डॉक्टर, आता आपण काय आहोत, आता बघा कोणत्या भूमिकेत जायचं आपल्याला, डॉक्टर. कोणता, जबाबदार शब्द वापरलेला आहे. जबाबदार, बेजबाबदार म्हणलं तर टेन्शनच नव्हतं. आता निर्णय घ्यायचा आहे, जबाबदार डॉक्टर आणि आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी, हे 2 बाब दिलेले आहेत. म्हणून तुम्ही ही मोहीम प्राधान्य द्या. आता इथे काय म्हटलंय, तुम्ही डॉक्टर तर आहात, आता हा डॉक्टर प्रायव्हेट प्रॅक्टिशनर नाही आहे, हा कुठला आहे, आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी आहे. म्हणजे याची एक निश्चित जबाबदारी आहे. लक्षात आलं का? निश्चित जबाबदारी दिलेली आहे. हे खूप महत्वाचं आहे, कारण जेव्हा हा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आहे, याच्यामध्ये निर्णय घ्यायचा आहे. आलं का नाही लक्षात? आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये नेहमीच सिच्युएशन बेस असतं आणि बरेचसे बॉन्डेशन, बऱ्याचशा अडथळे असतात, बऱ्याचशा अटी व शर्ती असतात. त्यातली हे एक कंडिशन आहे, लक्षात घ्या. डॉक्टरासोबत केवळ हा प्रायव्हेट डॉक्टर नाही आहे, अदरवाईज याचं उत्तर वेगळ्या प्रकारे येऊ शकलं असतं. आता इथे प्राधान्य कोणाला द्याल, मुलींची तसेच मुलांची लग्नाच्या वयाची कायदेशीर मर्यादा कमी करायला तुम्ही प्राधान्य द्याल पहिलं. त्याच्यानंतर शैक्षणिक आणि सामुदायिक सामाजिक जबाबदारी घेणाऱ्या संस्थांच्या सहभागाने किशोरवयीन व्यक्तिस्नेही आरोग्य सेवा निर्माण करायला प्राधान्य द्याल. तिसरं, तरुण व्यक्तींच्या विविध स्वरूपाची प्रदूषणे कमी करणे, परिस्थिती स्नेही जीवनशैली स्वीकारणे, जीव विघटनक्षम आणि ऊर्जा बचत करणारी उत्पादने रचणे, अन्न, पाणी, ऊर्जा यांच्या अपव्ययाला प्रतिबंध करणे इत्यादी सारख्या विधायक आणि आव्हानात्मक कृतीत गुंतवण्याचा तुम्ही प्राधान्य द्या.
आणि सर्व संबंधितांना, तरुण व्यक्तींना आत्महत्येकडे लोटण्याची शक्यता असणाऱ्या वर्तनाबाबत दक्ष राहायला मदत द्याल. तुमच्याकडे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. आलं की नाही लक्षात? आता जर बारकाईने आपण याच्याकडे पाहिलं तर आपल्याला काय दिसतं, ऍडोलसंटचे प्रॉब्लेम्स आहेत. 2 प्रकारचे प्रॉब्लेम, त्यांचे बायोलॉजिकल इश्यूज आहेत, सोशल इश्यूज आहेत, त्याच्या खानपानाचे इश्यूज आहेत आणि परिस्थिती आजूबाजूची, त्याच्यामुळे ते आत्महत्येकडे जातात. डॉक्टर जबाबदार आहेत, म्हणजे तुम्ही जबाबदार डॉक्टर आहात आणि सोबत आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी आहात. त्यामुळे तुम्हाला कशाला प्राधान्य देता येईल, तर आपल्याला पहिलं मुलींची तसेच मुलांची लग्नाच्या वयाची कायदेशीर मर्यादा कमी करायला. आता कायदेशीर मर्यादा कमी करायला प्राधान्य हा डॉक्टर काय करणार आहे आणि आरोग्य विभागाचा आहे. शासनामध्ये यांनी पाठवलं तरी त्याची दाद देईल का? नाही. हा जर लीडर असता, MP असता, MLA असता तर कदाचित तिथे होऊ शकत होता असं है ना, अदरवाईज नाही. म्हणजेच काय, हा काही बरोबर पर्याय वाटत नाही, हा काही निर्णय बरोबर वाटत नाही. दुसरा, शैक्षणिक आणि सामुदायिक सामाजिक जबाबदारी घेणाऱ्या संस्था ज्या आहेत, NGO है ना, यांच्या सहभागाने ऍडोलसंट जे किशोरवयीन व्यक्ती स्नेही आरोग्य सेवा निर्माण करायला. बरोबर आहे, आरोग्याशी संबंधित आहे, आरोग्य लक्षात आलं का? त्याच्यामुळे हा निश्चितच पर्याय बरोबर वाटतो. तिसरा जर आहे बघा, आता दुसऱ्या आणि तिसऱ्यात फरक काय आहे? तरुण व्यक्तींना विविध स्वरूपाची प्रदूषणे कमी करणे, परिस्थिती स्नेही जीवनशैली स्वीकारणे, जीव विघटनक्षम आणि ऊर्जा बचत करणारी उत्पादने रचणे, अन्न, पाणी, ऊर्जा यांच्या अपव्ययाला प्रतिबंध करणे इत्यादी सारख्या विधायक आणि आव्हानात्मक कृतींना गुंतवायला हा जो आहे भाग, हा वाटतो. पण एक जबाबदार डॉक्टर आरोग्य विभागाचा याच्यासाठी ही खूप मोठी व्याप्ती झाली. त्याच्यामुळे हे काम सेकंडरी होऊ शकतं. प्रथम पर्याय ज्याला प्राधान्य द्यायचं एक्झॅक्ट नाही होऊ शकत, पण याच्यानंतर येऊ शकतं. म्हणून हा कदाचित हा फर्स्ट नंबर येईल, तर हा सेकंड नंबर येईल, हा तर येणारच नाही. आणि चौथा, सर्व संबंधितांना, तरुण व्यक्तींना आत्महत्येकडे लोटण्याची शक्यता असणाऱ्या वर्तन दक्षत राहायला मदत. बरोबर आहे, थोडंसं प्रोत्साहन पण करेल त्याच्याकडे आले, पण हे त्याचं काम आहे का? नाही. काउन्सिलिंग हे त्याचं काम आहे का? सध्या नाही. बरोबर आहे, पण हा म्हणजे हा काय थोडाफार होऊ शकतो, तो काउन्सिलरला सांगू शकतो, म्हणून तिसरा पर्याय. मग आपल्याला काय दिसतंय, तर हा जो आहे हा आपल्याला अचूक पर्याय दिसून येतो. आलं की नाही लक्षात? मग आता प्रॉब्लेम सॉल्व्हिंग समजला का? समजलाय? प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये महत्वाचं काय असते? कंडिशन्स असतात. इथे डॉक्टर सोबत कंडिशन आहे. ही कंडिशन नसती, मोकळं सोडलं असतं तर केवळ डिसिजन मेकिंग. जे पहिलं गण्याच्या याच्यात पाहिलं, मोकळं सोडलं आहे. आता कंडिशन आली तिथे, तर मग मात्र प्रॉब्लेम सॉल्व्हिंग हा होऊ शकतो. त्याच्यानंतर दुसरं बघा, नफा वाढवण्याच्या हेतूने एका उत्पादनाचा दर्जा बदलण्याशी संबंधित काही निर्णय घेण्यात तुमच्या वरिष्ठ जबाबदार, म्हणजे उत्पादन दर्जा बदलला नफा वाढवण्यासाठी, म्हणजे प्रॉफिट हा आणि दर्जा बदलवला म्हणजे त्याची क्वालिटी घसरवली असंच म्हणायचं असेल. बरोबर आहे, होत्या. परंतु दुर्दैवाने विक्री घटली. दुर्दैवाने काय झालं? विक्री घटली आणि मग तोटा आला. या समस्याच्या चौकशीसाठी एक चौकशी समिती गठीत केली, तुम्हाला पाचारण केलं आहे आणि म्हटलं आहे की ते जे निर्णय घेतला वरिष्ठांनी त्याची पाठराखण करायची, म्हणजे बरोबर निर्णय होता बा असं तुमच्या वरिष्ठांनी सांगितलंय, त्यांनी बरोबर निर्णय घेतला असं दे बाबा रिपोर्ट मध्ये लिहून, है ना. येत्या 2-3 वर्षात तुमचे वरिष्ठ असणार आहेत. त्या तुमच्या वरिष्ठ ज्याच्या अगेन्स्ट मध्ये इन्क्वायरी करायची आहे त्या कोण असणार आहेत? त्यानंतर सिनियर बनणार आहेत, जो इन्क्वायरी करायला चालला. बघा बरं, कंडिशन बघा. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये लक्षात घ्या कंडिशन. इथे आपल्याला काय दिसतोय? इथे तुम्हाला असं दिसेल की इथे कुठेतरी दबाव आहे ना, दबाव आहे हे लक्षात घ्या, है ना. आणि वरिष्ठांनी आता म्हणजे भविष्यातलाही दबाव आहे आणि आत्ताचाही दबाव आहे, दोन्ही दबाव आहेत. आता दबावाखाली तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे. आता तुम्ही कसे अधिकारी आहात? तुम्हाला एक काम दिलेलं आहे, प्रशासनात आहात. प्रशासकीय अधिकारी कसा असला पाहिजे? न्यूट्रल असला पाहिजे, रॅशनल असला पाहिजे, कोणत्याही दबावाला बळी पडणारा असला पाहिजे का? नाही. लक्षात आलं का? म्हणजेच मग त्या अँगलने ते उत्तर शोधायचे आहे. संपलं का? आलं का नाही लक्षात? मग नंतर तुम्ही कसे असाल काय घेणं देणं, गण्या असाल तरी चाल, पण इथे मात्र लक्षात आलं का? दबावाला बळी न पडता न्यूट्रल याच्याने करणार, तर मग काय सहज उत्तर सापडेल तुम्हाला. बघा, तुम्हाला असं दिसेल, परिस्थितीचे निपक्षपातीपणे वर्णन कराल, शब्दच टाकलाय. आणि भविष्यात नुकसान टाळण्यासाठी अशा स्वरूपाच्या निर्णयासंबंधीचे तुमचे चिकित्सक दृष्टिकोन
तुम्ही व तुमचे संघ सदस्य कनिष्ठ असूनही आग्रहाने मांडाल याची समितीला खात्री द्याल. सांगाल समितीला की मी काही असो बाबा, मी न्यूट्रल याच्यानेच बघणार आणि चिकित्सक दृष्टिकोन, क्रिटिकल पॉइंट ऑफ व्ह्यू मी ठेवणार म्हणजे ठेवणार आहे ना. मग आता बाकीचं वाचायची गरज नाही. कॉन्सेप्ट लक्षात आला. हा तुमचा जवळचा असेल. दुसरा, वरिष्ठांवर दोषारोप येण्यामुळे त्यांचा त्याच्यावर तुमच्या व्यावसायिक सहसंबंधावर परिणाम होण्याची शक्यता असूनही हे जे काही घडले त्याचं यथा तथ्य वर्ण करा. यथा तथ्य वर्ण करा. पहिला आणि दुसऱ्यामध्ये फरक लक्षात घ्या. पहिल्या ह्याच्यात तो म्हणते काही असो बापू, मी लीन म्हणजे लीन होत बसन तिकडे, आणि दुसऱ्या ह्याच्यात म्हणते हो म्हणते मी थोडसा सांभाळून. म्हणजेच काय, हा पण हो म्हणते, हा पण हा 100% हो म्हणते. हा 100% नाही म्हणत, हा 1.5 वरच जाते, हा 2.5 वर जाऊ शकतो. मग खाली आलं लक्षात. चला अजून पुढचा पाहूया एखादा प्रश्न है ना. बघा, तुम्ही शेतकरी कुटुंबातील आहात. आता शेतकरी हे पण लक्षात ठेवा. बघा, अटी दिल्या राहतात बरं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मध्ये. आणि शासकीय शेती संबंधी अधिकारी पण आहात तुम्ही. बघा, तुम्ही स्वतः शेतकरी आणि तुम्ही ऍग्रिकल्चर ऑफिसर पण आहात. मग तुम्ही जुगार जमवू शकता असं आहे नाही का. शेतकऱ्यांसाठी स्वतःच मित्र असलेल्या स्वयंघोषित सेंद्रिय शेती तज्ञ आणि प्रस्त असलेल्या व्यक्तीची व्याख्याने तुम्ही आयोजित करावीत असे फरमान मंत्र्यांनी देऊन टाकले. आता मंत्र्यांनी सांगितल्यावर कोण नाही म्हणते नाही का. तुम्ही या व्यक्तीला अति महत्वाची व्यक्ती म्हणून सुविधा उपलब्ध कराव्यात अशी मंत्र्यांची अपेक्षा आहे. आणि तुमच्या कुटुंबाचे अनुभवी सदस्य असल्याने या व्यक्तीच्या पद्धतीची वैज्ञानिक चाचणी झालेली नाही आणि त्याने दावा केलेल्या प्रमाणात उत्पादन होत नाही याची तुम्हाला खात्री आहे. म्हणजे सगळा बोगस माणूस आहे असं माहित आहे. आणि तुम्ही स्वतः शेतकरी कुटुंबातील, तुम्हाला शेतीचं ज्ञान आहे, शेतकरी अधिकारी आहात, त्यामुळे तुम्हाला सगळंच माहित आहे. आणि मंत्री सांगते, आता काय मंत्र्यांनी सांगितलं बापूचं का करायचं आहे असंच ना. नाही, इथे सुद्धा तुम्हाला बघा एक अधिकारी म्हणून तुमच्या जबाबदाऱ्या व कर्तव्य दिली आहेत, त्याचं तुम्ही पालन करायचं आहे. तुम्हाला कोणासाठी काम करायचं आहे, शासनासाठी, मंत्र्यासाठी नव्हे, असं क्लिअर कट आहे. मग आता सोपं आहे, शोधणं काहीच टेन्शन नाही. आता बघा, याच्यामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शेतकऱ्यांच्या सेतुजालावर उपलब्ध असलेल्या वैज्ञानिक विधेवर प्रयोग करायला साह्य देणाऱ्या वैज्ञानिकाचे नाव सुचवाल. असं करण का? असं करण का आपण? असा नाही करू. थोडाफार एखादा वैज्ञानिक असेल सहाय्य करणारा त्याला, तर ठीक आहे बाबा. या मंत्र्यांना ही व्यक्ती लुच्ची आहे स्पष्ट करा. असं जाऊ का, लुच्ची आहे सांगायला असं काही बी आहे ना. मंत्र्यांना त्याचा मित्र लुच्चा आहे हे समजून किती कठीण आहे हे तुम्हाला माहित असल्याने तुम्ही या प्रस्त असलेल्या व्यक्तीची भाषणे आयोजित कराल हे तर शक्यच नाही बाबा, हे पूर्णच शक्य नाही. बरोबर नाही. मग चौथं, अनेक वर्षे शेतकऱ्यांबरोबर काम करत असलेल्या आणि वैज्ञानिक विधा वापरून उत्पादन वाढवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर करण्याच्या पद्धती रचलेल्या वैज्ञानिकाचे नाव शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सुचवाल. मंत्री काय बी म्हणू दे, जो बरोबर आहे त्याला मी सुचिन बा असं इथं म्हणते. मग हा 100% 2.5 इथं. मग मंत्र्याला लुच्चा होऊ शकते, बोल लुच्चा वगैरे होऊ शकते का? होऊ शकते का? नाही है ना. हा आता 0 बापू है ना, हा नाही होऊ शके. हा देऊ शकतो थोडासा 1.5. आलं का नाही लक्षात? असं आपल्याला हे तर नाही, हा 0 होईल, हा 1 होईल, हा तर 0च है ना, हा तर मान्यच नाही होणार. आलं लक्षात? ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा एक सहकारी एक प्रकल्पाचा प्रमुख म्हणून काम पाहत होता. बघा, तुमचा एक सहकारी आहे, तुमचा सोबतचा काम करणार आहे, एक प्रकल्पाचं काम पाहत होता. दुखण्यामुळे 2 महिने तो येणार नाहीये, सुट्टीवर गेलाय. आलं की नाही लक्षात? विभागाच्या प्रशासकीय प्रमुखाने तुमच्या सध्याच्या कामाबरोबरीचे या प्रकल्पाचे प्रमुख म्हणून जादाचे काम करावे अशी तुम्हाला विनंती केली आहे. बघा, आपला वरिष्ठ काय म्हणतो, थोपवलं का? इथे लक्षात घ्या, थोपवलं का नाही, विनंती केली आहे. ठीक आहे. तुमचे काम तसेच हा प्रकल्प तुम्ही मर्यादित वेळेत पूर्ण करावा अशी अपेक्षा असल्याने तुम्हाला त्यात जास्तीचा वेळ आणि शक्ती गुंतवावी लागेल. पुढे दिलेल्या पर्याय. आता बघा, तुमचा सहकारी हा डिस्काउंट झाला आहे बिचारा, बरोबर आहे. तुमच्या वरिष्ठांनी तुम्हाला फक्त विनंती करे, तू हे काम पान ते काम पाळ, वेळेच्या मर्यादेत पूर्ण करू शकतस का पा बाबा. विनंती केली आहे, दबाव टाकलाय का? नाही. आता अशा वेळात का करा? अशा वेळात तर बघा, अधिकारी कसा हवा? अधिकारी नेहमीच रेडी मोड मध्ये असावा है ना, की जे असेल समोर, मी शासनाचा नौकर आहे, मी शासनासाठी जे काम दिलं ते करेल, जितकं काम दिलं ते करेल, ही तयारी, मानसिक तयारी आहे का इथे चेक करत आहे.
बरोबर आहे. दुसरं असतं तर आता साहेब हे बी काम आहे माझ्याजवळ, आता ह्या कामासोबत तुम्ही ते काम लावता आणि म्हणता की एकाच वेळात असं कसं शक्य आहे साहेब, है ना. इन जनरल आपला तोच लॉजिक राहू शकते. पण इथे अपेक्षा काय आहे, एक जबाबदार अधिकारी जो नेहमीच तत्पर असतो काम करायला, नखरे करत नाही, किरकिऱ्या नाही आहे. आलं का नाही लक्षात. मग तुमच्या सध्याचे काम तुम्हाला पूर्णपणे व्यस्त ठेवत असल्यामुळे हे जादाचे काम स्वीकारणे तुम्हाला शक्य नाही, है ना. असं कसं, है ना. ठीक आहे, तुम्ही तुमच्या दुसऱ्या सहकार्याचे म्हणजे हे म्हणू शकतो जादा शक्य नाही बा, कारण स्वतःच व्यस्त आहे म्हणून. ठीक आहे, एखादा है ना, तुम्ही तुमच्या दुसऱ्या सहकार्याचे नाव सुचवाल. दुसऱ्याचं नाव दुसऱ्याकडे बोट, साहेब तो खालीच बसला राहतेवर त्याला द्यावर काम, मी तर लईच बिझी राहतो नाही का, आणि ती या कामाला अधिक लायक असून तुमच्या तुलनेत तिच्याकडे कमी कार्यभार आहे असं सांगाल. असं धंदा करतो ना, है ना, स्वतःचं काम ढकलाचं. आता बोगस माणूस हो, बोगस, है ना. त्यानंतर विशिष्ट कालावधीत प्रकल्प पूर्ण करणे अगत्याचे असल्याने कोणताही युक्तिवाद न करता जादाचे काम स्वीकारा, है ना. अगत्याने, रेडी मोड मध्ये, यस, याला पक्कच म्हणू आपण. त्यानंतर चौथं, किमान चाकोरीच्या कामासाठी सहाय्यक व्यक्ती मिळत असेल तरच ही जादाची जबाबदारी स्वीकार. आपण असं म्हणू शकतो, हो बा माणूस द्याल तर मी करतो ना, टेन्शन नाही. तर हा होऊ शकते. मग हा थोडासा नियर वाटते, हा वाटते. हा जो आहे हा तर नाहीच. हा थोडासा म्हणू शकतो, यार बाबा माझ्या काम संपू दे मग मी पाहिन, हा थोडासा होऊ शकते. लक्षात आलंय का. म्हणजे तुम्हाला मार्कची अशी रेंज मिळू शकते. म्हणून तुम्हाला विचार करायचा आहे जेव्हा जेव्हा प्रश्न राहील तर प्रश्नामध्ये ज्या काही अटी व शर्ती आहेत, परिस्थिती आहे ते बघायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला उत्तरं द्यायची. लक्षात आलं का. मॅटर क्लिअर एकदम से बढिया. ओके, जमला मग काम. भाऊ आता जमला म्हणते आमचा. समस्येचं जो करण समाधान तोच महान म्हणते. बरोबर आहे, राईट. आता लक्षात ठेवा स्पर्धक मित्र मैत्रिणी, काय तत्वे आहेत. तुम्ही जे प्रश्न सोडवाल तर त्याच्यामध्ये काही तत्वे आहेत, ते तत्वांचं तुम्ही पालन करा, है ना. तत्वे आहेत. सर्वात पहिलं एक लक्षात ठेवा, सर्वात पहिलं तुम्ही शासकीय नोकर आहात असं गृहीत धरायचं, है ना, जर शासनाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आलं तर. दुसरं, एखादे नागरिक आणि किंवा कोणता रोल प्ले करत असाल तुम्ही, तर तो रोल कसा प्ले करायचा आहे, तो रोल रॅशनल लेवलवर प्ले करायचा आहे. कसा, रॅशनल. कोणताही दबाव नाही, कोणताही दबाव नाही, हे लक्षात ठेवा. नेहमीच काम करायचंय, तर समाज उपयोगी, नेहमीच काम करायचं समाज उपयोगी. पाचवं, ताठर भूमिका नाही, तटस्थ भूमिका, न्यूट्रल, तटस्थ, ताठर नाही, रिजिड नाही, तटस्थ, रिजिड नाही. लक्षात ठेवा, तटस्थ भूमिका, न्यूट्रल भूमिका, है ना. रॅशनॅलिटी, तर्कसंगत वापरा, रिझन बेस्ड, तर्क वापरायचं, रिझन बेस्ड असलं पाहिजे तुमचं काम, तर्क लावायचा नेहमीच. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर जो उपाय तुमचा आहे त्याचे परिणाम जे आहे, उपायाचा परिणाम हा दुरोगामी पॉझिटिव्ह होईल का हे बघायचं आहे. आलं की नाही लक्षात. दुरोगामी पॉझिटिव्ह होईल का हे बघायचं आहे. आणि आठवं लक्षात घ्या, सर्व कंडिशन तपासायचे आहेत. आधी प्रश्न सोडवताना ज्या काही कंडिशन दिलेल्या आहेत त्याच्यावर फोकस करायचा आहे. आणि त्या जसं ते डॉक्टरचं होतं ते दोन्ही बरोबर वाटत होते, बरोबर आहे, पण डॉक्टर म्हटल्यामुळे आरोग्याशी निगडीत असं लक्षात घ्यायचं तुम्ही. लक्षात आलं का. तर हे अशा प्रकारचे जे आहेत इथे दुसऱ्या याच्यात बघा, शेतकरी कुटुंबातील आणि ऍग्रिकल्चर ऑफिसर आणि मंत्र्यांनी धमकी दिली आहे. अशा याच्यात तो पर्याय निवडतो, तज्ञाला सांगेल, कारण की तो स्वतःच ऍग्रिकल्चर ऑफिसर आहे, त्याला जाण आहे. आलं की नाही लक्षात. त्याच्यामुळे त्याची भूमिका लक्षात घ्या, है ना. म्हणजे कोणत्या भूमिकेमध्ये आहे, कोणती भूमिका आहे, है ना, परिस्थिती कुठली आहे आणि त्याचे परिणाम काय होणार याचा विचार करत तुम्हाला उत्तरं शोधायची आहेत. गेटिंग द पॉइंट. लक्षात आलं. जमन आता 48 मार्क घ्यायचे आहेत, म्हणजे किती, पूर्ण 12.5 मार्क घ्यायचे आहेत. टार्गेट 12.5.
कारण की मग तिकडे दम लागणार नाही आहे. सीसॅट मध्ये का मॅथ्स कडे लक्ष द्या आणि रिझनिंग कडे आहे ना, थोडं थोडं सगळं करता येते. 12.5 मार्क इथेच मिळणार आहे, हे लक्षात घ्या. कारण 5 प्रश्न आपल्याला इथे दिसून येत आहेत. लक्षात आलं? क्लिअर मॅटर? आता काही टेन्शन नाही. तुले भाऊ मस्त असतात आज बापू, मजा मार. 12.5च्या 12.5 घेतलाच पाहिजे, पण सांगून ठेवतो, नाही तर बापू लावतो तुले. चला जाऊ द्या. तर आता हा समजला असेल, समजला तर कॉमेंट मध्ये लिहा समजला का. डाऊट असतील तरी कॉमेंट मध्ये लिहा. लाईक पण करा, शेअर पण करा आणि अभ्यास पण करा तुमच्या मेहनतीला. म्हणूनच ऑल द बेस्ट.